वाघ डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या ठिकाणी ऐकत आहोत. आणि वारणेचा वाघ या कादंबरीच्या भाग 3 आपण बघितलं. सत्तू याने मथाजी चौगुल्यांची खांडोळी केलेली आहे. शरीराचे तुकडे तुकडे करून मारलेला आहे आणि सत्तूने फरारी झालेला आहे. सत्तूने गाव सोडलेला आहे. आणि आता आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा वारणेचा वाघ या कादंबरीचा भाग 4 ला सुरुवात करत आहोत. सत्तूच्या फरारी जीवनाला आरंभ झाला होता. आपल्या हातून मानवहत्या झाली असली तरी आपण नेक कार्य केलं आहे असंच त्याला वाटत होतं. वारण्याच्या काठाकाठानं तो स्वतःला दडवीत होता. त्याचे अनेक मित्र त्याला त्या संकटकाळी मदत करीत होते. सरकार खडबडून उठलं होतं. सत्तूला धरा असे हुकूम ऐकून अनेक अधिकारी वारणा खोऱ्यात धावत होते. पण त्या सर्वांना सत्तू झुकाण्यात देत होता. त्याचा बोलबाला वाढत होता आणि रोज नवी नवी माणसं येऊन त्याला मिळत होती. त्याचं बळ वाढत होतं. त्या प्रांतात विखुरलेलं अनेक फरारी गुन्हेगार सत्तूच्या पाठीशी एकवटत होते. त्यामुळे त्याचा दरारा सारखा वाढत होता. आनंदा पाटील, आकाराम, बाबूराव, चिलाजी मोहिता, गुणवंतराव देशमुख, गोंदा गोंधळी, पंढरी मांग, मळू महार अशी आगळी एक माणसं सत्तूला येऊन मिळतात आणि त्याचं बळ दुणावलं आणि ते डोंगरासारखं पाठबळ घेऊन तो निर्भय झाला. वारणा नदीच्या काठी गरजू लागला. मथाजी चौगुल्यांसारखा वाह्यात माणूस ह्या वारणा खोऱ्यात उभा ठेवायचा नाही असा सत्तूनं निराधार केला होता. एक एक उर्मट माणूस गारद करायला सत्तूनं आरंभ केला होता. त्यांचा नेपटावा सुरू केला होता. आपण खून केला आहे. आपण सरकारचं शत्रुत्व पत्करलं आहे. आपण परांगंदा आहोत. मृत्यू आपल्याकडे येत आहे. मग मरता मरता काहीतरी आगळं करून मरायचं असा त्यानं निश्चय केला होता आणि तो निर्भाण झाला होता. त्याचं पाठबळ खंबीर होतं. प्रत्येक माणूस जीवाला जीव देणारा होता. त्यामुळंच सत्तू जीवावर उदार होऊन त्या खोऱ्यात राजासारखं मिरवत होता. सत्तूनं आपल्या माणसांच्या पोटापाण्याची व्यवस्था लष्करी नियमानुसार केली होती. त्यांच्या जेवणात खंड पडता कामा नये असा त्याचा दंडक होता. त्यासाठी तो त्या खोऱ्यातील श्रीमंतावर घाला घालीत होता. भार घालत होता. दुपार झाली होती. सत्तू एका घनदाट शेवाऱ्यात विश्रांती घेत पडला होता. तो आनंदरावाची वाट पाहत होता. वांगणीच्या नामदेवराव सरदेशमुखाकडे पैशाची मागणी करायला आनंदराव गेला होता. दुपार टळली आणि आनंदराव आला आणि म्हणाला, सरदेशमुखाला आमची कदर नाही. त्यानं सांगावा दिला आहे की माझ्याकडं अपार दौलत आहे, इतकी की मी 50 माणसं 100 वर्ष जगवू शकेन. पण मी तुमच्यासारखी खुणी माणसाला 1 पैसाही देणार नाही. जे करायचं असेल ते कर. हा निरोप ऐकून सत्तू ताडकन उठला व कुऱ्हाड खांद्यावर टाकून म्हणाला, चला चला, मला आधी नामदेवरावाला जबाब दिलाच पाहिजे. आणि तो चालू लागला. त्याच्या मागून सगळेजण निघाले. वांगणे गाव शांत होता. अजून दिवस कासराभर उरला होता. गाव निर्जन भासत होता. नामदेवराव चौफाळ्यावर बसून झोके घेत होता. सत्तू भरकन वाड्यात शिरला आणि त्याला पाहताच
नामदेवराव दचकला, कावराबावरा झाला. सत्तू गरजला, मी दिवस घेऊन आलो आहे. मी या गावची सर्व नाकाबंदी केली आहे. कुठं आहे तुझी ती अपार दौलत? याचा परिणाम नामदेवराव गुरकला. त्याची मी पर्वा करत नाही. सत्तू उत्तरला, मग काय हवंय तुला? मग काय हवं आहे तुला? मला तिजोरीची किल्ली हवी आहे. ही घे. असं म्हणून नामदेवरावांनी किल्ली सत्तूच्या अंगावर फेकली आणि ती घेऊन सत्तू वळाला. तोच नामदेवराव चपळाईनं तलवारीकडे धावला. त्यानं खुट्टीला लटकवणाऱ्या तलवारीला हात घातला आणि आकारामची कुऱ्हाड त्याच्या खांद्यावर पडली. नामदेवराव खाली कोसळला. आकाराम, काय केलंस? सत्तू गरकन फिरून ओरडला. त्याला मारलंस? त्यानं तलवारीला हात घातला. आकाराम उत्तरला, दादा, तुमचा जीव धोक्यात आला असता. मग ठीक केलंस, सत्तू म्हणाला. चला, ह्याची सर्व दौलत घेऊन. आणि मग 25,000 रुपये घेऊन सत्तू वाघदऱ्याकडे निघाला. त्या घटनेने बडे दौलतीचे धनी हबकून गेले. कित्येकांना दरदरून घाम फुटला. सत्तू वारणा खोऱ्यात वाघासारखा संचार करीत होता. कित्येक दांडगेश्वर त्याने चिरडून काढले होते. सावकारांच्या व्हाया आणि घाणखतं जाळून कित्येक कुळांना कर्जमुक्त केलं होतं. त्यांच्या अस्तित्वानं वारण्याचा काठ हादरत होता. नवऱ्याने टाकलेल्या मुलींना पुन्हा नांदवायला सत्तूनं त्या नवऱ्यांना भाग पाडलं होतं. सोडलेली बायको घरात येत नाही म्हणून म्हणणाऱ्या नवऱ्यांची तो वरात काढीत होता. कैकांना एका पायावर उभं राहण्याची शिक्षा देत होता. लेकींच्या लाडक्या बापांना कडक दम भरून रगदार जावायची रग जिरवून अनेक मुलींचे संसार सावरीत होता आणि ते सोन्याचे दिवस करीत होता. त्यांच्या दबदबाने मुली दिल्या घरी नांदत होत्या आणि सत्तूला पाठचा भाऊ मानून दुवा देत होत्या. त्याला देव मानित होत्या. लोक सत्तूला फिरतं सरकार म्हणत होतं. ते सरकार आपल्या गावी यावं म्हणून मागणी करत होते आणि तो एखाद्या गावाला गेला म्हणजे सर्व लोक जमून त्याला आपली घराणे सांगत होते. सत्तू ती काळजीपूर्वक ऐकून घेत होता आणि निवारीत होता. पाडळीच्या रंभाजी पाटलांची सुभद्रा नांदगावच्या चिंतू पाटलाला दिलेली होती. पोरगी उपवर झाली म्हणून रंभाजीनं 5,000 हुंडा कबूल करून आपली हळदीच्या कोंबासारखी सुभद्रा चिंतूला दिली होती. पण ऐनवेळी हुंड्याची रक्कम उभी झाली नाही. तेवढंच कारण पुढं करून चिंतूनं सुभद्राला सोडलं होतं. एकेकाळी रंभाजीनं सत्तूची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला आणि सत्तू संतापला. रंभाजी व सुभद्रा यांना घेऊन तो नांदगावात शिरला. थेट चावडीत जाऊन त्यानं चिंतूला धारेवर धरलं. म्हणाला, हुंड्यासाठी ही मुलगी सोडशील तर तुला मी हे जग सोडायला लावीन. हिला घरात घे, संसार कर. ही माझी बहीण आहे. मी तुला हुंडा देईन. आणि प्रत्यक्ष सत्तूनी त्याची हत्यारं पाहून चिंतूची पाचावर धारण बसली. त्यानं कान धरले आणि त्या देखना सुभद्राला घराकडे नेलं. तिचा विस्कटलेला संसार सरळ झाला. जाकले गावच्या महादू चांबारानं आपल्या अर्जुनाचं लग्न केलं. 2,000 रुपये खर्ची घातलेली चित्रासारखी सगुणा सून करून घरी आणली. पण सगुणाचं ते आगळं रूप पाहून अर्जुना गांगरला आणि म्हणाला, मला इतकी देखणी बायको नको. आणि तो प्रकार सत्तूच्या कानावर पडताच
सत्तू जाकल्यात शिरला. अर्जुनाला 2 लाथा घालून म्हणाला, हिला घरात घे, संसार कर, नाहीतर मी तुला गोळी घालीन. सत्तूच्या 2 लाथांनी अर्जाचं डोकं भानावर आलं आणि त्यानं सगुणाला घरात घेतली. तिसरी कुंडलवाडीची पुतळा. ही 18 वर्षाची जवान पुतळा सर्जेरावानं सोडली होती. कारण काय तर म्हणे, मी पैलवान आहे, मला कुस्तीत नाव मिळवायचं आहे, मला बायको नको. एके दिवशी सत्तू आपला सर्व लवाजमा घेऊन गपकन कुंडलवाडीत शिरला आणि सर्जेरावाला पुढं उभं करून विचारू लागला, बायको का सोडलीस? मला कुस्तीचा नाद आहे म्हणून. ठीक, मग आमच्या या आकारांबरोबर कुस्ती खेळ, त्याला पाड, नाहीतर कुस्ती सोड आणि संसार कर. आणि या गोष्टीला नकार दिलास तर याद राख, ठार मरशील. सर्जेरावानं आकारांकडे नजर टाकली. त्याचा तो पेदार निधेपाड देह पाहून सर्जेराव टरकला आणि हळूच म्हणाला, मला कुस्तीच नग, आजपासनं मी कुस्ती सोडली, मी आपला संसार करतो. सत्तू हसला आणि पुत्राचं नांदणं वळणावर आलं. ती जन्माची सुखी झाली. वांगणीची नीलू ऐन तारुण्यात होती. लग्न झालेलं होतं, पण तिचा नवरा गण्या मोहिता मोठा रंगेल होता. तो गांजा उडीत होता आणि कायमचा तर्र होऊन फिरत होता. मला बायकोची गरज नाही असं तो लोकांना सांगत होता. बायको आली की काम करावं लागेल म्हणून त्यानं नीलूला सोडलं होतं. परंतु सत्तूला जेव्हा 2 कानशिलात बजावल्या सत्तूनं, तेव्हा त्याची तार झटकन गेली. आजपासून गांजा ओढणार नाही असं त्यानं कान धरून कबूल केलं आणि नीलूला घरात घेतलं. नीलू सुखी झाली. तिनं सत्तूचे पाय धरले तेव्हा सत्तू तिला म्हणाला, बाळे, तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ. मी जिवंत असेपर्यंत तू सुखानं राहशील, जा. सत्तूनं अशा अनेक मुलींना जन्माचं सुखी केलं होतं. अशा अनेक मुली गावोगाव नांदत होत्या. त्या मुलींचे डोळे म्हणजे सत्तूचे डोळे होते. त्याचा आत्मा म्हणजे सत्तूचा आत्मा होता. आणि म्हणूनच गावात सत्तू विरुद्ध किंचित जरी हालचाल झाली तरी ती चटकन सत्तूला समजत होती. गोंधळी हा गुन्हेगार नव्हता, तो मित्र होता. तो मित्र म्हणून सत्तूबरोबर फिरत होता. गोंधळ घालण्याच्या निमित्तानं तो गावोगाव जात होता. प्रत्येक मुलीला भेटून गावातील बातम्या काढीत फिरत होता आणि त्या सत्तूला कळवित होता. सत्तू एकही सण चुकवीत नव्हता. दर सणाला तो कुंजेला जात होता. बनाबाईला भेटत होता, सर्व मुलींना भेटत होता आणि पुन्हा आपलं परांगंदा जीवन जगायला निघून जात होता. कुंजेला जायचं मनात आलं की तो रुद्रावतार धारण करीत होता. जब्बर माणसं सर्वत्र पेरून बंदूक घेऊन तो कुंजेला जात होता. एखाद वेळी मध्येच घोड्यावर बसून तो गावोगाव जाऊन आपण ज्या मुलींचे संसार सरळ केले त्यांच्याशी बोलत होता, त्यांची विचारपूस करीत होता. दिवाळीच्या सणाचे दिवस तर तो काटेकोर पाळीत होता. दर दिवाळीला प्रथम बनाबाईकडं जाऊन सर्व मुलींना भेटत होता आणि दिवाळी आली की सुभद्रा, सगुणा, पुतळा, नीलू ना डोळ्यात प्राण आणून सत्तूची वाट पाहत होत्या. दिवस जात होते. सत्तूचा शिरजोरपणा सरकारला डोईजड झाला होता. त्याच्या पुंडाव्यानं सरकार बिथरलं होतं. रोज नवे हुकूम निघत होते. सत्तूला पकडून देणाऱ्याला 5,000चं बक्षीस दिलं जाईल असं जाहीर झालं होतं आणि तसे हुकूमनामे प्रत्येक गावाच्या चावडीच्या खांबाला चिटकले होते आणि त्यावेळेचे ते 5,000 म्हणजे आजचे 50,000 होते. ते मिळावे
नि जन्माचं सुखी व्हावं म्हणून प्रांतातील एक जात गुन्हेगार ते इनाम मिळावं म्हणून जीवाचं रान करीत होते. शिरगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील, कुंडलवाडीचा कबीरा, कुमजेच्या मथाजींचा मुलगा ओमाजी चौघुला हे तर नुसते सावलीसारखे सत्तूच्या पाळतीवर होते. सत्तूला ठार करून इनाम निसूड दोन्ही पदरात पाडून घेण्याची पराकाष्ठा करीत होते. समोर जाऊन सत्तूवर वार करण्याची त्यांची हिंमत नव्हती, पण पाठीत खंजीर खोपसण्याची ते सर्वजण संधी शोधत होते. परंतु सत्तू निर्भय होता. तो पावसाळ्याचे 4 महिने डोंगरात वागदऱ्यात काढीत होता आणि शिवारात पिकं उभी झाली की मग वारणाकाठच्या दाट शिवारात तळ ठोकीत होता. एक तर सरळ चढाई करून येणारा त्यानं उभाच ठेवला नव्हता आणि जे दगलबाज होते त्यांना तो भीक घालीत नव्हता. बनाबाईची आठवण झाली की तो कशाचीच पर्वा करीत नव्हता. मग कितीही पहारा असो, तो सरळ कुमजेला जाऊन आईला भेटत होता. ज्या माऊलीच्या कुशीत माझा जन्म झाला तिच्या भेटीआड कुणीही येणार नाही आणि जर तसा कुणी प्रयत्न केला तर मी 1000 माणसांची कत्तल करीन असा त्याचा बोल होता. तो कोणालाही भीत नव्हता. फक्त वाटेगावचा फकीरा मांग हा एकच माणूस आपल्या बरोबरीचा आहे असं त्याचं मत होतं आणि म्हणूनच तो वरचेवर वाटेगावला जाऊन फकीराला भेटत होता. जो जीवाला जीव देईल त्याच्यासाठी मरावं आणि जो बळी होईल त्याचा पीळ काढावा असा त्याचा बोल होता आणि तो आपला शब्द खरा करीत होता. दारिद्र्याच्या सानेवरचा धोर याला धार चढते असा त्याचा दावा होता आणि शौर्य हे श्रीमंतीत फुलत नसतं, ते गरिबीतही उसळून वर येतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. शब्द हा जिभेवरच जन्माला येतो. माणसानं या शब्दांची किंमत राखावी. जो शब्दाला जागत नाही त्याला जगण्याचा मुळीच अधिकार नाही. या जगात सर्वश्रेष्ठ फक्त इमानच आहे आणि इमानाचं मोल कोणीही करू शकत नाही. कुणीही करू नये, कुणीही इमान विकू नये असं त्या सत्तूचं मत होतं. तो सत्तू 2 वर्षात लष्करात आगळा ठरला होता. तोच सत्तू 2च वर्षात त्या वारणा खोऱ्यात बलिष्ठ ठरला होता. दिवाळीचा सण अगदी उद्यावर आला होता. सत्तूला आईची बनाबाईची आठवण झाली होती. तो मनातून भलताच अस्वस्थ झाला होता. कुंमज त्याच्या डोळ्यापुढं तरळत होतं. तो उठला. आपल्या लोकांच्या बंदोबस्ताची सर्व जबाबदारी आनंदा पाटलावर सोपवून आकाराम नि गोंधळी यांच्यासह फक्त 12 माणसं बरोबर घेऊन तो कुमजेला निघाला होता. आईला कधी पाहिन असं त्याला झालं होतं. जुन्या आठवणींनी जुन्या जखमांची खपली निघाली होती. माझ्या माईनं माझ्यासाठी लोकांची घरं सारवली, शेण गोळा केलं, भीक मागून त्या माऊलीचा पदर विटला. तिच्या त्या माऊलीच्या भेटीआड ब्रह्मांड आलं तरी मी ठोकरून लावीन अशा निराधारानं सत्तू कुमजेकडं निघाला होता. रात्र उलटली होती. चंद्र मध्यावर येत होता. मावळण्यासाठी त्याला अजून पुष्कळ अंतर कापायचं होतं. सत्तू एका कारवारी घोड्यावर बसला होता. आकारामही एका धुष्टपुष्ट घोड्यावर बसला होता. तो हातात कुऱ्हाड घेऊन सत्तूची पाठ राखण करीत होता. भल्या पहाटे नांदगावात शिरून सत्तू पुढं निघाला होता. त्याच वेळी पहिला कोंबडा आरवला. सत्तूनं भरकन आकाशात नजर झुंगारली तेव्हा रात्र निवळत होती. क्षितिजावर नवे रंग फुलत होते. अनंत रंगाच्या ढगांच्या पायघड्यावरून नवा प्रकाश येऊन घातला होता
आणि म्हणूनच खोरड्यात कोंबडे ललकार ठोकीत होते. पाखरे पंख झटकून सज्ज झाली होती आणि जीवनाला हळूच गती मिळत होती. नांदगावाला जाग आली होती. गोट्यात बैल उठून उभे राहिले होते. त्यांचे चाळ वाजत होते. शेतकऱ्यांनी दळणं घातली होती शेतकऱ्यांनी. त्या गीत गात होत्या. त्यांच्या कंठातून, त्यांच्या गळ्यातून निघणारे ते धारदार मंजूळ स्वर तलवारीप्रमाणे वातावरणाच्या आरपार जात होते. सत्तू शांतपणे चालत होता. नांदगावात येताच त्याला सुभद्राची आठवण झाली होती. तो अधूनमधून तिच्याकडे येत होता, पण दिवाळीचा सण तो कधीच चुकवीत नव्हता. परंतु आजच्याप्रमाणे तो रात्रीचा कधीच आलेला नव्हता. म्हणून प्रथम कुंजेला जाऊन परत जातेवेळी सुभद्रेला भेटायचं असा त्यानं विचार केलेला होता. तो सुभद्रेच्या दारात आला तेव्हा घरात सुभद्रा गहू दळत होती. ती गीत गात होती. तिचं दळण संपत आलेलं होतं. सुभद्रेच्या गीताच्या ओळी बाहेर ऐकू येऊ लागल्या. नसलं जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, गरिबांचा वाली जसा सत्यावा कुंजेचा, गरिबांचा वाली जसा सत्या कुंजेचा. ह्या ओळी ऐकून सत्तूचं मस्तक सुन्न झालं. तो कान टवकारून ऐकू लागला. तोच पुढच्या ओळी मोत्यांची ओंझळ उधळावी तशा उधळल्या गेल्या. सरळ माझं दळण घास घालील शेवटाला, आळवीत देवराया दे औक सत्यावाला, आळवीत देवराया दे औक सत्यावाला. सत्तूला भडभडून आलं. तो म्हणाला, ऐका, याला म्हणतात इमान. माझी कुमज इथंच आहे. माझी बनाबाई आई इथंच आहे आणि माझी बहीणही इथंच आहे. आता कुंजेला जायची घाई करू नका, जरा दमानं घ्या. दादा, काय करायचं म्हणता? आकारामनं विचारलं आणि सत्तू म्हणाला, जाऊन लुगड्याच्या दिंडासकट दुकानदार आणि काकणाच्या पेटाऱ्यासह कासार घेऊन या. आत्ताच सुभद्राला माहेर करूनच मगच मी पुढं जाईन. पण दिवस उगवला की गोंधा म्हणाला, उगवू दे, मला दिवस आणि रात्र सारखीच. तो म्हणाला, पण रोज पहाटे देवापुढे पदर पसरून मला आऊक मागणारी ही सुभद्रा मला नवीन आहे. आता बोलण्यात वेळ दवडू नका, जा. लगेच आकारात गोंधा यांनी धाव घेतली. दुकानदाराला उठवलं. सत्तूचं नाव ऐकताच तो गांगरला आणि ओझभर लुगडं घेऊन चिंतू पाटलाच्या घराकडे पळत आला. थोड्या वेळानं कासारही आला. मग सत्तूनं सुभद्रेच्या दारावर थाप मारली. कोण आहे ते? मी कुंजचा सत्याबा, सत्तू उत्तरला. सत्तूचं नाव ऐकताच सुभद्रा चकित झाली. खळखणकडे काढून तिनं दार उघडलं. पिठानं माखलेले हात पुशीत डोळे विस्पारून ती सत्तूकडे पाहत राहिले. सत्तूनं पटकन तिचे पाय धरले आणि सदगदित स्वरात म्हणाला, ज्याला तू रोज आऊक मागतेस तोच मी. तिच्या काळजाला पीळ पडला आणि डोळ्यातून दोन आनंदाश्रू निखळून सत्तूच्या पाठीवर टिबकले. सत्तू आल्याचं समजताच तिला चित्तू पाटील उठला. त्यानं घोंगडं थरलं. आई जागी झाली.
हा हा म्हणता सुभद्रा पुढे ठेवून ती काकणं भरून सत्तूनं सुरती रुपयाची तिची ओठी भरली. सुभद्रानं त्याला आरती ओवाळली. सर्वांना आनंद झाला. सत्तू कुंजेला जाय निघाला तेव्हा सुभद्रेला वाईट वाटलं. आपला सख्खा भाऊ दूरदेशी जात आहे असं वाटून तिचे डोळे भरून लागले. आता कधी येणार तिने विचारले. वाटेल तेव्हा आणि प्रत्येक दिवाळीला तर मी नक्की येणार असं सांगून सत्तूनं नांदगाव सोडलं. सूर्योदयाला सत्तू कुंजेत दाखल झाला. गेल्याबरोबर त्यानं मनाबाईच्या पायावर डोकं ठेवलं. त्याचं काळीज झरझरलं. आईच्या या पडत्या काळी आपण परांगदा आहोत याची जाणीव होऊन त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. बनाबाईनं सत्तूला जवळ घेतला आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती म्हणाली, आलास हे एक बरं झालं. तू कुठं बी आस पण मला विसरू नगस. मी रोजच तुझी वाट बघत असते. तुझी ही धावपळ बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी होत असतं. सोप्यात सई महारीन बसली होती. ती फक्त सत्तूकडे पाहत होती. काय बोलावं आणि कसं बोलावं याचा ती विचार करीत होती. अलीकडे ज्या ज्यावेळी सत्तू कुंजेला येई त्या त्यावेळी त्याला सई सोप्यात बसलेली दिसत होती. सत्तू म्हणाला, सईबाई जी तू इथं कशी? आईची सेवा कराय. पण का? तसं नव्हं. सई घाबरून डोळे पुशीत म्हणाली, मी महारीन आहे पर मी या उंबऱ्याच्या आत जात नाही. मी बाहेरच्या बाहेर बसून आई संग बोलते, जण आणते, घर सावरते. मी आईला शिवाशिवी करीत नाही. सई तसं नव्हे. सत्तू म्हणाला, पण मी म्हणतो तू आपलं घर सोडून ही कामं का करतेस? सईचे ओठ थरथरले. डोळ्यातून आसवाची धार वाहू लागली. हुंदके गिळून ती म्हणाली, मी गरीब आहे. माझ्यासाठी आणि माझ्या पोटातल्या बाळासाठी तुम्ही चौगुल्याचा खून करून ही आई सोडली. घर सोडलं, गाव सोडला. त्या उपकाराची फेड मी कशी करू? ते उपकार मी कसे विसरू? मी पामर आहे. माझा पदर पसरून एवढंच मागणं आहे की आईचा सेवा करायची परवानगी मला द्या. याच भोसल्यांच्या दारात मी जीव सोडेन. तेवढा हक्क मला द्या. दुसरं काय न गं. मी कशाला हात लावणार नाही, शिवणार नाही. हे ऐकून सत्तूचं काळीज थरथरलं. त्याला भडभडून आलं. तो गहिवरला. सईचं ते प्रेम आणि इमान पाहून रडकुंडीला येऊन तो बडाबाईला म्हणाला, आई ही सई माझी बहीण आणि हीच तुझा सत्तू आहे असं समज. जसा मी तुझा सत्तू इमाने आहे तशीच ही सई इमाने आहे. ह्या जगात इमानाला मोल नसतं. आता तू माझी आशा करू नकोस. मी संकटात आहे. इथून पुढं ही सईच तुझी सेवा करील, तुला सांभाळील. तिची ही सेवा, ही सत्तूची सेवा समजून गोड मानून घे. सई महारीण म्हणून तिला दूर ठेवू नको. ती देईल ते खा आणि तिनं आणलेलं पाणी पी असं म्हणून त्यानं पापणीत गर्दी असणारी आसवं पुसली. बनाबाई हसली आणि म्हणाली, मी तुझं मन मोडणार नाही. सत्तू जेवला आणि बनाबाईचा निरोप घेऊन निघाला. तशी सई उठली आणि म्हणाली, दादा
आपल्या गरीब बहिणीचं घर बघून जा. सत्तू सरळ महारवाड्यात गेला. त्याला पाहून सर्व महार जमले. सईच्या नवऱ्यानं अंगणात घोंगडं टाकलं आणि सईनं धावत जाऊन आपला मुलगा आणून सत्तूच्या पायावर घातला आणि म्हणाले, हो बघ माझा राजा. राजा आता 7 वर्षाचा झाला होता. तो शाळेत जात होता. सत्तूनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. अंगापिंडानं मजबूत आणि चुरचुरीत असं पोरगं पाहून सत्तू विचारमग्न झाला. तो मनात म्हणाला, आपण केलं ते रास्तच केलं. एका माणसाची हत्या करून आपण दोघांना जीवदान दिलं. जर तसं जर आपण त्या दिवशी केलं नसतं तर आज सई नसती आणि तिचा हा सुंदर मुलगाही नसता. सत्तू जायला उठला तेव्हा सई म्हणाली, आईची काळजी करू नका, मी त्या दारातच जीव देईन, पण आपला जीव तुम्ही जपा. तेवढा बाबा महार धावत पुढे आला. सत्तू पुढे हात जोडून उभा राहिला आणि तो म्हणाला, बाबा मी बाबा महार, मेरीबाईचा बटलर. ओळखलं का? काय सरकार येऊ? सत्तू हसला. त्याच्या डोळ्यापुढे मेरीची सुंदर मूर्ती उभी राहिली. तिचे सुंदर निळे डोळे हसू लागले. तो म्हणाला, बाबा मी तुला कसा विसरेन? मेरीबाई बरे आहे ना? झाक आहे. बाबा शरीराला झोके देत म्हणाला, म्या तुम्हासनी भेटाय बी मायंदर खटापट केली पण जमलंच नाही. तुमची ही सारी भानगड ऐकून मेरीला लई वांगाळ वाटतं या आणि तिने एकदा तुम्हाला भेटायचा विचार केलाय. माझी भेट कशी होऊ शकेल? सत्तू गंभीर होऊन म्हणाला, आता माझी आणि मरणाची भेट व्हायची. काळ कठीण आहे बाबा. मेरीची भेट ह्या जन्मी तरी शक्य नाही. त्या मेरीबाई सारं करील. बाबा म्हणाला, ह्याच कामासाठी मेरीनं मला मुद्दाम पाठवले. तुम्ही नुसतं हो म्हणा. ठीक आहे, हो म्हणालो असं तिला सांग. सत्तू घोड्यावर बसत म्हणाला, आणि हे बघा बाबा, मेरीचा कोणताही निरोप तू सईकडे सांगत जा, म्हणजे तो मला मिळेल. बाबानं कपाळाला हात लावून मुंडगी डोलवली आणि ती घोडी चालू लागली. आकाराम व गोंदा हे दोघं सत्तूच्या रक्षणाची काळजी घेत होते. त्यांनी आपली माणसं जागोजाग पेरून ठेवली होती. आता कुठं जायचं? गोंदानं सत्तूला विचारलं. प्रथम जाकल्यात जाऊन सगुणाला भेटून मग बहादूरवाडीला जायचं. पांडूची काहीच बातमी नाही. सत्तू समोर पाहत उत्तरला. आणि उद्या नीलूची भेट घ्यायची. आज फक्त जाकलं आणि बहादूरवाडी. बहादूरवाडीचं नाव ऐकताच गोंदा आणि आकाराम काळवंडले. बहादूरवाडी जायचं म्हणजे दादा पाटलांच्या वाघाच्या गुहेत जायचं. काही दगाफटका होईल असं त्यांना वाटू लागलं. तो सत्तू पुढं म्हणाला, बहादूरवाडी दादा पाटलांचं गाव आहे हे विसरू नका. बहादूरवाडी शिरताना आकाराम, तू गावात यायचं नाहीस, गावाबाहेरच थांबायचंस तू. असं सांगून सत्तू त्या ठिकाणी थांबला आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारण्याचा वाघ ह्या कादंबरीचा भाग 4 ह्या ठिकाणी समाप्त झाला. सत्तू सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा एक नायक होता. सत्तूने सर्व बहिणीवरती जीव लावला. त्यांच्यासाठी तो झटला. त्यांच्या सुखदुःखाची त्याने काळजी घेतली. सत्य जीवनातील सत्य घटनेवर आधारित हा सत्तू भोसले हा अण्णाभाऊंनी साकारला. कल्पनेच्या विश्वाला अण्णाभाऊंनी कधीच थारा दिला नाही. कल्पना विश्वात अण्णाभाऊ कधीच रमले नाहीत. अण्णाभाऊंनी सत्याला धरून सर्व कादंबऱ्या लिहिल्यात. म्हणून सत्य घटनेवरील आधारित सत्याबा भोसले तुम्ही सर्वांनी समजून घ्या. इथून पुढचे भागही तुम्ही एकदम आतुरतेने ऐका आणि त्यातला सत्याबा भोसले समजून घ्या. एवढंच ह्या ठिकाणी सांगून प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलला माझ्या अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा सांगून मी या ठिकाणी पुढच्या भागासाठी आपण माझी वाट पाहाल एवढीच अपेक्षा करतो.